मौजे उमरद येथील राखीव वन खैर तस्करी करणाऱ्या सापळा रचून वन विभागास यश. वन परिक्षेत्र पेठ प्रादेशिक वन परिमंडळ भुवन नियत क्षेत्र आंबापानीमधील मौजे उमरद येथील राखीव वन कक्ष क्रमांक 221 मध्ये खैर प्रजातीच्या वृक्षांची तोड करून तस्करी परराज्यात होणार असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानुसार माननीय सहाय्यक वनसंरक्षक श्री निलेश कांबळे, माननीय वन परिक्षेत्र अधिकारी श्री योगेश साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली वन परिमंडळ भुवन व वन परिक्षेत्र अधिकारी फिरते पथक पेठ वादिग्रस्त वन कर्मचारी यांच्यासह मिळालेल्या माहितीनुसार घटनास्थळी जाऊन पाहणी करत असता अज्ञात आरोपी यांना चाहूल लागताच अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले. त्यापैकी एक आरोपी परसूत सोमा बात्री राहणार खडक ओहळ तालुका कापराडा जिल्हा वलसाड गुजरात हा पेठ शहरात सायंकाळी 6 वाजता गुजरात राज्यात पळून जाण्याच्या तयारीत असताना पकडण्यात आला. मुद्देमाल घटनास्थळी असल्यानं स्थानिक ग्रामस्थ मजूर यांना घेऊन अंदाजे 70 नग मी 3.453 रक्कम रुपये 60,000 किमतीचा माल जप्त करण्यात वन विभागाला यश आलंय. आरोपीस न्यायालयात हजर केला असता मान्य न्यायालयानं आरोपीस 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. फरार झालेल्या आरोपींचा तपास परराज्यात करतात. या कारवाईत श्री सुरेश गवारी वन परिक्षेत्र अधिकारी फिरते पथक पेठ, तानाजी भोई, हिरामन भोई, वन परिमंडळ अधिकारी भुवन, वनरक्षक आदिलशाह पठाण, मसर शेख, भरत चौधरी, विष्णू कळबे, कुसुम गवळी, वन मजूर संजय दुगल, हिरामन पवार, मोहन भांगरे, पांडुरंग धनगरे इत्यादी उपस्थित होते. 24 महाराष्ट्र न्यूज लाईव्ह प्रतिनिधी श्री धर्मराज चौधरी पेठ.